कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. इरसाल पोरं कथा. इरसाल पोरं. चतुरपूर गाववाल्यांना खुशखबर. आपल्या गावचं लाडकं सुपुत्र आमदार राजन साहेब गावच्या भेटीला येणार आहेत. खुशखबर खुशखबर खुशखबर. चिमण्या रिक्षात बसून गावाला खुशखबरी देत सुटला. गल्लीबोळातनं रिक्षा कुत्रं मागं लागल्यासारखी धावत होती. चिमण्याचा आवाज गावभर घुमत होता. गावची पोरं रिक्षामागं दंगामस्ती करत पळत होती. गांधी चौकात रिक्षा आली तसा टिवल्या बावल्या करत बसलेला बबन नांगरे चिमण्याजवळ गेला. अरे काय चिमण्या, साहेब किती वाजता यायचं आहेत? मागाधरनं काय ऐकतोयास? 5 वाजा येणार आहे ती. बरं नांगरे साहेब, चहा बी देताय का? चिमण्या रिक्षातनं खाली उतरत म्हणाला. कळपातल्या मेंढरावाने रिक्षाच्या मागं आलेली पोरं तिथंच रेंगाळली. चिमण्या परत कधी बोंब मारतो याच्याच तयारीत दिसत होती. देतो चल, तुला नाही म्हणून कसं चालेल चिमण्या, आमदाराचा माणूस तू. आणि तू परखा आहे वे, रम्याचा खासगेल दोस्त तू. रम्या राजन साहेबाचा पाठचा भाव. काय झालं रे ती परवाचं लपडं, मिटलं का? चिमण्या म्हणाला. हॉटेलात म्हणावं असं गिरायक नव्हतं. समोरच्या टेबलावर दोघं बसली तर सत्या आत आला. बस की सत्या, सत्या तेल आहे का सपत आलं या? चिमण्या म्हणाला. सत्या रिक्षाचा ड्रायव्हर बी आणि मालक बी. आमदाराचं काय पण काम असू दे. सत्या आज तागायत नाही म्हणला नाही. आपण टाकी फुल केलेली एवढ्यात संपते वी. एवढ्यात तेल संपल्यावर गाडी भंगारात घालीन. सत्या दाडवानावर वाढलेली दाढी खाजवत म्हणाला. वाळलेलं चिपाड बरं, पण सत्या नको. पण बोलणार नेमकं शेलक. बरं चिमण्या, चहा घेणार का भडंग सांगू? सांग, पैसे तू देणार आहेस. हे पिट्या, भडंग दे. बब्या नांगरे म्हणाला. चिमण्याला परवाची भानगड बबनकडून काढून घ्यायची होती. संधी साधून चिमण्या म्हणाला. काय झालं रे परवाचं? कुठं काय तवा, तुला माहीत नसल्या का तर विचारायला लागलायस? बब्या चिमण्याला टाळत म्हणाला. पण चिमण्या छत्तरसिंग चाबरा मुलकाचा तोंड हागाय गेल्यासारखा करून म्हणाला. आईच्यानं खरंच ठावं नाही लगा. त्या दिवशी गावात तर होतो का? टेबलावर भडंग आला तसं तिघाने प्लेटाजवळ ओढून बकानं भरलं. अरे ती मागच्या गलीतली छबी नाही का? तिला कुठं रम्यानं बोळातनं जाता जाता खोड काढली. त्यात लाईट गेलेली. ती पण रम्याबरोबर होतो. रम्याला म्हटलं तरी अंधारात काही करू नको. पण बियानं ऐकतंय वय. बबन बोलायचं थांबला पण चिमण्या जाम चेकाळला. गाड्याला दम निघतोय वय. भडंग तोंडात भरून म्हणाला. मग काय, छबीला अंधारात कळालं नाही कोण आहे ती. बोंबाली जोरकात. काय सांगायचं तुला, पळताबोई झाली. मर्दा गावला असतो तर गोरासारखा मार मिळाला असता. बबन नांगरे म्हणाला. भडंगाच्या प्लेटा मोकळ्या झाल्या तवा लगेच चहाची ऑर्डर दिली. तरीच म्हटलं गावात दंगा उठला होता. नेमकं काय झालंय कळत नव्हतं. चिमण्यात चहाचं बुरकं घेत गालातल्या गालात हसू आवरत म्हणाला. सत्या पण हातातली बशी गदा हलवत हसला. बबन गमतीत बोलला होता. मला वाटलं होतंच तुम्हा दोघाशिवाय दुसरं कोण नसणार. बरं झालं गावला नाही ती, नाहीतर आज आमदार साहेबाच्या कानावर गेलं असतं आणि समधी बिन पाण्याची हजामत झाली असती. चिमण्या दिलखुलास बोलला पण मनात अजून धुसफूस चालू होती. बब्या काहीतरी राखून बोलतोय हे चिमण्यानं पक्क हेरलं होतं. एवढं खुळं हायवे गावायला, नाहीतर कुठं तरी बोंब मारून मोकळा होशील काय सत्या? बबन नांगरे म्हणाला. हे ह्या कानाचं त्या कानाला चुकून होणार नाही, चुकून नाही. चिमण्या चिमणीसारखं तोंडाळा करून म्हणाला. सत्याचं काय बबनला चांगलं माहीत होतं, त्यामुळे त्याला सांगायची काही गरज नव्हती. गर्जना करत रिक्षा खालच्या आळेला निघून गेली. बबन नांगरे विचार गोळायला लागला. सत्याला कसा गेल्या वर्षी रंग्यात धरला होता तसा चिमण्या एकदा तावडीत घावाय पाहिजे. इतक्यात रम्या उघडी नागडी केलेली बुलेट घेऊन चौकात आला. तोंडात सिगारेट धरलेलं, परीट घडीची कापडं, उपारड्या पक्काच्या कोंबडीच्या पिसावानी केस, लांब सडक नाकावर डोळ्याला लावलेला गॉगल. बबन नांगरेचं पाय आपोआप त्याच्याकडे वळलं. रम्यानं तोंडात धरलेल्या सिगारेटची धुरखंडी मोकळ्या हवेत भिरकावली आणि जवळ आलेल्या बबनच्या हातात हात देत म्हणाला. चल, येतेस काय? कुठं? अरे आज दादा यायचं आहे. 10 हार गोच आणाय पाहिजेत. एवढं हार काय गावाला घालायचं आहे ती? खोळचाच आहेस. दादा काय एकटा येतोय? 7-8-10 प्यादं संकट असते ती कायमच बरोबर. दादाचं प्यादं खुश तर दादा खुश, दादा खुश तर साला आपण खुश.
काढलेला गॉगल नाकावरनं सरकवत चेहऱ्यावर चढवला आणि किक मारली. तशी बुलेट अंगात आल्यासारखी धाप्या टाकायला लागली. तसा बबन नांगरे टांग टाकून पाठीमागं बसला. 5 वाजून गेले तरी आमदार साहेबाचा अजून पत्ता नव्हता. सारं चतुरपूर गाव आपल्या लाडक्या सुपुत्राच्या स्वागताला उभं होतं. सुवासिनी बाया हातात पंचारती घेऊन तयारीत होत्या. जिल्हाभर नावाजलेलं चतुरपूर लेझिम पथक गावच्या वेशीवर उभं होतं. सगाळ पेटवून दिलप्या हलगी शेकारत आदनमधनं हलगीवर बोटत तडातडा नाचून हलगीच्या आवाजाचे परीक्षण घेत होता. चावडी समोरच्या पारावर चिमण्या माईकची जोडाजोडी करत मध्येच हॅलो हॅलो माईक टेस्टिंग घेण्यात रमलेला. खालच्या मोकळ्या मैदानावर ताडपदरी अंतरलेली, त्यावर वयस्कर मंडळी दाटीवाटीनं बसलेली. रातभर झाडाच्या डोलीत विसावलेली पाखरं उजाडल्यावर कशी चिवचिवाट करतात तशी माणसं किलबलाट करत होती. गावचं तरुण मंडळ मोरल्या तोंडाला हार घेऊन उभा होतं. रम्या बबन पुढं पुढं करत होती. आमदाराची गाडी दिसली तसा बब्या गुरवानं शिंग फुकलं. हलगी कडाडली. लेझिम रंग धरू लागलं. साहेब आलं, साहेब आलं. ताडपदरीवर बसलेल्या सगळ्या लोकांनी माना उंचावल्या. सुवासिनी बायकांनी आरती ओवाळल्या. राजन साहेब गाडीतनं खाली उतरलेलं. 4-5 पोलीस गाड्या मागं येत होत्या. वळीनं 10-12 प्यादा बगळ्यावानी आमदार साहेबाबरोबर चावडीकडे येत होतं. आमदार साहेबांचा विजय असो, विजय असो. चिमण्यानं सूर ओढला. समद्या गावानं साथ दिली. रम्यानं स्वतःच्या दादा सकट समद्या प्यादासनी पण हार घातलं. पारावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक अशी मंडळी स्वागताला उभी होती. आमदारांनी 4 पायऱ्या चढून वर आल्याबरोबर साऱ्या गावाला हात जोडलं. फटाकड्याची माळ तडतडली. टाळ्यांचा कडकडाट झाला. आमदारांनी हात वर करताच समदीकडं शांत वातावरण झालं. आत्ताच साहेबांचं आगमन झालं. राजन साहेब आपल्या गावच्या मातीतलं, याचा आपल्या सगळ्यासनी अभिमान आहे. तालुक्यावरनं मुंबई पातूर सारखं दौरं चालू असतात, पण त्यातनं बी सवड काढून राजन साहेब आपल्या गावात आलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणायचं. चिमण्यात तेल मीठ लावून बोलला आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. आता एक विनंती आहे, साहेबांनी 4 शब्द बोलावं. चिमण्या राजन साहेबाकडे बघत म्हणाला. राजन साहेब उठतात. टाळ्यांचा पाऊस सुरू झाला. इथं जमलेल्या माता भगिनी आणि वयस्कर वडीलधारी तसेच मित्रमंडळी यांचा मी आभारी आहे. टाळ्या पडल्या. समजा चतुरपूर गाव आपल्यापासून आपल्या गावच्या सुपुत्राकडं कौतुकानं बघत होतं. खरं सांगायचं म्हणजे वेळात वेळ काढून आज आपल्या गावात जायचं हे ठाम होतं. आपण आमदार झालो, खासदार झालो काय आणि मुख्यमंत्री झालो काय, आपल्या पांढरीला विसरून चालणार नाही. मी आमदार झालो ते तुमच्याच बळावर. आ वासून ऐकत बसलेली भूताचं वारं अंगात शिरल्यावाने टाळ्या पेटायला लागली. सध्या तालुक्याचा दौरा चालू आहे. तालुक्याच्या साऱ्या गावाबरोबर आपलं चतुरपूर गाव पण बागायती क्षेत्र झालं पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहेत. शिखरावर चढल्यासारखं गाववाली भजनाला बसल्यागत टाळ्या वाजवून आमदार साहेबांचं कौतुक करत होती. साहेब आलं तसं गाववाल्यांना हरभऱ्याच्या डहाळ्यावर चढवून निघून गेलं. रम्याला 10,000चा बंडल प्याद्या करवी आमदार साहेबांनी पोचवला होता. स्वतःच्या वाड्यात गेल्यावर आईबापाला वेगळाच बंडल, आत लँगानं पोचता झालेला. आमदार साहेबाच्या मंडळीचं वेगळंच, पण हे समजा 7 पडद्या आडणं चालायचं. महिना सरला तरी गावात लांब लचक बाण्या हाणत माणसं बसायची. गावाचं सारं शिवार बागायती होणार. कोण म्हणायचा ऊस लावणार, कोण म्हणायचा माळवं करणार. कुणाला काय सुचायचं तो तोंडातली फुसाट वाप घालून मोकळं व्हायचा. दिवस ढळला की रम्या बबन नांगरेला सोबत घेऊन तालुका गाठायचा. महागातली महाग बाटली टेबलावर असायची. तर होस्तोर प्यायचं. नावाजलेलं पंचतारकी हॉटेल गाठायचं. मग चकना काय, मटण काय, भुकेल्या कुत्र्यावानी सारं पोटात ढकलायचं. पैसा उभारी द्यायचा. जेवण झाल्यावर दोघं पण झुकंड्या देत बाहेर आली. पिवळ्या धम्म लाईटीनं तालुका नव्या नवरीगत नटून बसलेला. व्हील्स एक पाकिट, दातात अडकलेलं चिकनचा बारीक तुकडा काटकीने डोचवत राम्या म्हणाला, बनारसी पान दे मस्तपैकी. बबन नांगरे भरलेल्या पोटावरून हळूवार हात फिरवत म्हणाला. रम्यानं सिगरेट पेटवलं आणि लांब कश मारला. पिवळ्या धम्म उजेडात कोंडलेला धुराडा मोकळ्या हवेत भिरकावला. बबनला इशारा केला. कुठं म्हणतोयास? गाडीत तेल टाकाय पाहिजे आधी. करंगळीगत धार तुझी बुलेट खात्या. बबन एवढा विचार करून चालतंय वी? आपल्या पदराचं कुठं जातंय तवा? भाऊ तालुक्याचा आमदार असल्यावर अजाबात कशाला मागं बघायचं नाही. चल आज तुला तालुक्याचं कला केंद्र दाखवतो. नुसता तोंडात बोट घालून बघत बसशील. रम्याने किक मारली तशी बुलेट धाप्या टाकायला लागली. दोघं
फटफटीवर बसून पंपावर तेल टाकून कला केंद्राकडे गेलेल्या रस्त्याला लागली. रात्रीचं 11 वाजून गेलेलं. रस्त्यावरची वर्दळ कमी झालेली. एका दुसरं चुकारीचं वाहन भुर्र दिशी निघून जायचं. तालुक्यातली उंडगी कुत्री रस्त्यावर गोळा होऊन उगाच एकमेकाला चलमाडत होती. रम्यानं ब्रेक मारला. कळकाच्या कांब्या मारलेल्या गेटमधनं गाडी आत आली. बबन नांगरे आज पहिल्यांदा कला केंद्र बघायला आलेला. बाहेर मंद सायक बल जळत होता. त्याच्या नीट खाली रंगवलेला नावाचा बोर्ड, कला केंद्र सारठे. रम्या, लगा अक्कलीचा भाग आहे का तुला? का, काय झालं? अरे एवढ्या रातचं गावाला जायचं सोडून ही कसली कला दाखवायला घेऊन आलायस? आत तर चल, मग सारखं म्हणशील कला केंद्र दाखव म्हणून. रम्यानं त्याला हाताला धरून आत आणला. आतलं चित्र बघून बबन म्हारला. कवळ्या काकडीगत गुलाबी पोरी समोर बघून इंद्राच्या सभेला आल्यासारखं बबनला वाटलं. त्या गोळक्यातली एक चिकनी उपड्या बांध्याची पोरगी रम्याजवळ आली. चक्क रम्याच्या खांद्यावर हात टाकीत म्हणाली, काय हो पाटील, लई दिवसातनं आमची वाट दिसली. हे कोण म्हणायचं? ती गुलछडी म्हणताच रम्याने तिच्या कमरेला हात घातला आणि खास दिशी जवळ ओढून म्हणाला, रेखा राणी, ह्यो बबन नांगरे, आपला जिगरी मैतर. बबन नांगरेची कॉलर ताट, काय करू, कुठं बसू अशी गत झालेली. आपल्याला पण जोडगण मिळालं तर बरं होईल. बबन मनाला डोसवत म्हणाला, मग पाटील पार्टी लावायची ना? तर मग आम्ही कशाला आलोय एवढ्या लांबनं? तसं नव पाटील, तुम्ही लगेच रागावता बघा. रेखा आपल्या दोन्ही हातांची माळ रम्याच्या गाळ्यात घालीत म्हणाली. तिच्या स्पर्शानं रम्या चेकाळला. तिचं पटापटा मोकं घ्यायला लागला. बबन नांगरे चांगलाच फुलारला. गाड्याला दम निघानाच. रम्या, ही काय बरोबर नाही. काय झालं तुला? रेखाला घट्ट आवळत रम्या मानला. बबन काय मानला त्याला कळाला. हातचा विळका सैलल्यावर रेखा बाजूला झाली. नयन, नांगरे साहेबांना काय पाहिजे बघ ना. रेखा म्हणताच नयन नावाची सडपातळ पोरगी बबनला हाताला धरून एका बाजूला घेऊन गेली. बबन पण पोलीस चोराला बेड्या घालून घेऊन जातात तसा गेला. नयन सडपातळ होती खरी, पण पुट्ट्यात जाम दिसत होती. दोघं एकमेकाच्या मिठीत स्पर्श सुखाची मजा लुटू लागली. बबन पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वाटेल तिथं मुका घेत होता. पाटील, पार्टी लावायची ना? रेखा त्याला प्रतिसाद देत म्हणाले. रम्यानं रेखाला पुरती घट्ट आवळून धरलेली. नसानसातलं रक्त तापलेलं. बबनकडं नजर फिरवली तर गडी मस्तीत होता. नयन त्याच्यावर आक्रमण झाल्यासारखी वाटत होती. रम्या आणि रेखा एकमेकापासून बाजूला झाली. रेखा, पार्टी पुण्यांदा बघू, आज लई वेळ झालाय, आम्हाला गाव गाठायचं आहे. ही ठेव, 200 रुपये आहे ती. पाटील, एवढ्यानं आमचं पोट पाणी कसं चालायचं? रेखा नोटांची सोळी करून जम्परमध्ये ठेवत म्हणाली. रम्यानं परत एक 100ची हिरवीगार नोट काढली आणि तोंडात धरून म्हणाला, घे, आत्ताच्याला एवढंच आहे ती. रेखाला पुरुषाची कमजोरी चांगलीच माहीत होती. तोंडाला तोंड भिडवून अलगद नोट घेतली आणि त्याच्या गालावर किस मारला. तसा रम्या खुश. बबनराव, आवर्त घ्या, निघायचं आहे आपल्याला. रम्या म्हणाला तसा बबन नयनला मिठीतून सोडून बाजूला झाला. त्याला लाजल्यासारखं झालं. कुठं कुठं म्हणजे गावाकडं जायचं आहे का नाही? गावाकडं वय, जाऊया की. बबन नांगरे रम्यावर जाम खुश झाला. गेटजवळ येस तर गडी सारखा मुरडान घेऊन पाठीमागं बघत होता. रात्र बरीच झालेली. सारटी गाव गाढ झोपलेलं. रम्यानं रस्त्याचा कानोसा घेतला आणि गाडी रस्त्यावर धावू लागली. बबन अजून माघारी वळून बघतच होता. रम्या, इतक्या रात्रीचा आपल्याला कोणी हाक मारली? बबन म्हणाला. तसं रम्यानं बुलेट थांबवली तर चिमण्या बंद पडलेली मोटरसायकल धक्का देत पाठीमागनं आला. काय झाले गाडीला? रम्या म्हणाला. बबनच्या मनात शंका घर करू लागली. चिमण्या आता गावभर बोंब मारणार. लागा एकदमच बंद पडली, तेल बी आहे. तुम्ही दोघं कोणीकडनं आलासात? थिएटरला गेलो होतो. बबन नांगरे चकवा देत म्हणाला. रम्यानं गाडीचा प्लग काढून बसवला आणि किक मारली तशी गाडी चालू झाली. चिमण्या आपल्या पाळतीवर असणार. रम्याला दाट शंका आली. आपण अशा ठिकाणावर जातोय असं दादाच्या कानावर गेलं तर आपला कायमचा पाकिट मनी बंद. चिमण्या, तू कुठं गेला होतास? रम्या, थिएटरलाच की. तुम्ही कुठं बसला होता, दिसला नाही? वर होतो बाल्कनीत. बबन शेंडा खोडत म्हणाला. दोन्ही गाड्या गावापातूर येस्तोर संकट होत्या, पण कोण कोणावर बोलत नव्हता. चतुरपुरता चतुर चिमण्या मात्र बेहद खुश झाला. त्याला या दोघांची कमजोरी चांगलीच माहीत झालेली. सकाळचं कवळं ऊन शिवारवर पाय पसरून पडलेलं. रानामाळात पिकं काढण्याचं काम जोरात चाललेलं. बबन नांगरे बैलगाडी घेऊन शेताकडे चाललेला.
बैल खाली मान घालून गळपालकाखालचं पोळं हलवत रस्त्याच्या एका साईडनं चाललेली. शेतात सोयाबीनची काढणी चालू झालेली. गडी माणसं येरवाळी कामावर गेलेली. रस्त्याच्या दुतर्फा सेंड निरगुड घाणेरी चांगलीच माजलेली. त्याच रस्त्यानं चिमण्याची बन चंद्रा डोक्यावर डालगा घेऊन चाललेली. बबन नांगरेने बैलासनी चापकाचं 2 कडाकं लावले तशी बैल झटक्यात चालायला लागली. चंद्रा काळी सावळी पण अंगानं भरगच. कोणाला पण येण्या जाणाऱ्याची बेरकी नजर सहज तिच्या नुसत्या फुलारून आलेल्या देहाकडं खेचून घेत होती. हा चंद्रा, काय काम काढलंय आज? बैलाचं कासरं वडून वर धरत बबन म्हणाला. चंद्रानं बैलासनी साईड दिली आणि बबनकडं मान वर करून गालात हसली आणि म्हणाली, हायब्रेड काढा निघाल्या. गाडी खालतीकडंच जाणार आहे का? होय. बैलासनी कासऱ्याची वड लागोस तर पंचायत थांबली शेपट नाचवीत. चंद्रानं डोक्यावरचा डालगा गाडीत ठेवला आणि बावकाड्याला धरून गाडीत चढली. कासरं ढिल्लं पडल्यावर बैल चालायला लागली. पुढं सरकून बस की. चिमण कुठे गेलाय? अन्नाचं पुरं कवा घरात असतो या. सकाळी गेला की पार माद्यानेला येतो या. माहिती पण पडत नाही. साहेबाकडे गेला असेल सराटीला. तिकडंच की, दुसरीकडे कुठं जातोय? हायब्रेड काढायचं म्हटलं तर म्हणतोय बाया लावा. आता तुम्ही सांगा, बाया काय घरच्यासारखं काम करतात का? काम करायला तेवढं नको म्हणतोय. गिरणीतल्या पट्ट्यासारखी चंद्राची बडबड सुरू. परक्या माणसाच्या गाडीत आपण बसलोय. येण्या जाणारी माणसं काय म्हणतली याचं काय भानच नव्हतं. बबन नांगरे चिमण्यावर आतनं लय जळत होता. त्याला माणसातनं कसा उठवायचा याच्याच तयारीत होता. चंद्रा, औंधा लाडू आहेत का नाही? चिमण म्हणत होता तुझा. त्यो मस्त म्हणल. म्या तयार पाहिजे का नाही? आता 17 वरीस निम्म्यात आलंय. 18 झाल्या बिगर नाही करत. गाव काय आपलं शहाणं आहे वी? 18 वरीस झालं नाही असं वर कळवल्यावर घरादाराला समजा 2 वर्ष तुरुंगात जायला लागल. चंद्रा योग्यच बोलली. 7वी नापास झालेली बाहेरच्या जगात काय चाललंय तिला माहीत होतं. ती सहजासहजी कोणाच्या हाताला लागणारी नव्हती. रस्त्याने गेलेल्या पाटात गाडी गेली तसा गच्च दिसती गचका बसला तशी बावकाडाला टेकून बसलेली चंद्रा उचलून बबनच्या मिठीत आली. तिच्या मऊ लुसलुसी स्पर्शानं बबन चांदण्यात चंद्र मावारल्यासारखा मावारला. चंद्रा पाठीमागं सरकत लाजली आणि म्हणाली, नालायक बोड्याची पाटकरी खड्यात भर टाकाय मरते ती वे. लागलं बेगलं नाही ना व? बबन बैलाचं कासरं सावरत तिच्याकडे बेरकी नजर टाकून म्हणाला, तुम्ही चेंडू झेलल्या धरलीस आम्हाला, कशाला लागतंय? चंद्रा गालाच्या खळ्या खोलवत म्हणाली आणि गालात हसली. डोळ्यात तारुण्य शिरलेलं. दोघं एकमेकाकडे खोळं लागल्यागत बघत होती. बबनला संधी सापडली आणि अलगद एक डोळा झाकून उघडला. तशी चंद्रा लाजली आणि दाताने ओठाचा चावा घेत नजर पाठीमागं फिरवीत कासऱ्याला वड लागल्यावर बैल थांबली. दमान उतर, खोंबारा लागल. आय आल्या का पुढं? कुठं दिसत नाही शेतात. आय अजून घरात येईल तासाभरानं भाकरी घेऊन. चंद्रा बैलगाडीतला डालगा डोक्यावर ठेवत म्हणाली आणि गालात हसत वावराकडे निघून गेली. बबन ती आडोशाला जास्त बघत राहिला. हायब्रेडच्या काकरीला पोचल्यावर चंद्रानं बबनकडे बघितलं तसा बबन खुलला. बैलाने तो पात्र शेत गाठलेलं. मालकाची गाडी वावरात आलेली बघून गडी माणसं झपाट्यानं सोयाबीन काढत पुढं पुढं सरकायला लागली. बैल सोडून एक चाकाला गुतवत आणि दुसरं कासरावर लांब बांधावरच्या खोरट्याला पांबळीला गुतवलं. 5 एकर सोयाबीन नाही म्हटलं तरी 40-50 पोत्याला मारण नव्हतं. 2 एकरातला ऊस चांगला 15-20 कांड्यात तयार झालेला. कांदा वांग्याचा फलाट फुलकळ्याने भरलेला. एका दुसरं वांगं लागलेलं. स्वतःची विहीर, मुबलक पाणी, सारं जिथलं तिथं व्यवस्थित होतं. गडी बसला गड्याबरोबर पातीला, पण सारं ध्यान चंद्राकडे लागलेलं. बबनराव, पात मागं राहायला लागले आज. कसल्या विचारात हायसा? नांगऱ्याचा परत्या म्हणाला. परत्या बबनचा चुलत भाऊ माणसाला सगळा वेळ सारखी गावत नाही. प्रतापचा बाप दारोडा. सगळं दारूवारी फुकलं. 4 एकर रान, त्यातच सारा प्रपंच चालवायचा. म्हणून तर प्रतापवर रोजगाराची पाळी आली. बबन पण नडीआडीला पैशाला नाही म्हणायचा नाही. परत्याला काय आज कामावर ध्यानच लागणं झाले. लागल ध्यान, लगीन कर. माझं बघ बरं. लगीन झालं, एक पोर झालं. आता कटकट नाही कशाची. कमवायचं आपणच, खायचं आपणच. माणसानं चळचळीत राहिलं पाहिजे. परत्या हातातली मुठीवर ठेवत म्हणाला, गडी लय साधा भोळा माणूस. बबन गालात हसला आणि म्हणाला, पुढच्या वर्षी करायचं की. तू म्हणतोस ते खरं असलं पाहिजे. तुझं भारी काम आहे बघ. होय. परत्या खुश होऊन म्हणाला, 12 वाजेपर्यंत 3 पाते
कडला लागल्या. 12ची एस टी सारटीला गेलेली दिसली तशी गाड्यांची सुट्टी झाली. बबन चल तू कवा येणार आहेस? खुरप्याला लागलेली माती नकानं खापलत परत्या मनाला. 5 वाजता येतोय की. का रे काम होतं काय? काय नाही बाजाराला जायचं म्हणत होतो. परत्याला पैसे पाहिजे होतं म्हणून तर पाठीमागं रेंगाळत थांबला होता. हे बबनला कळलं. सोयाबीनच्या कडपीवर हातातली मूठ ठेवली आणि म्हणाला, आईजवळ पैसे ठेवल्यात बघ, घे मागून. आणि त्या दोघांनी पण बाजाराला पाहिजे असलं तर त्यासनी पण द्यायला सांग. बबन म्हणायला अवकाश. गडी गेला झपाट्यानं पाय उचलत. मळ्यात आता बबनशिवाय कोणच नव्हतं. बैल रवंत करत उन्हाच्या रकात बसलेली. मोटर चालू केली तसं पाणी हौद भरून पाटातनं पळायला लागलं. मोटरच्या आवाजानं विहिरीतलं खबदाडत बसलेली व्हल्ली पंख फडफडत भुरदिशी ओढून गेली. मोटर बंद करून बबननं बैलासनी पाण्यावर घेऊन आला. तानजलेली बैल ढसाढसा पाणी डोसायला लागली. पोटर टम्म फुगली तवा जोगवल्यासारखी दिसायला लागली. आंब्याच्या झाडाखाली बैलासनी बांधायला खुट्ट्या मारलेल्या. बैल खुट्टेसनी गुतवली आणि झाडाची गार सावली धरून झाडाच्या निबार झालेल्या पानाकडे बघत उताना पडून राहिला. एका दुसरं पाखरू झाडाच्या फांदीत विसाव्याला बसलेलं. शिवारवर ऊन तळ्यातल्या पाण्यासारखं पसरलेलं. चुकारीचं पांढरं ढग कुठं तरी पुढं सरकत चाललेलं. दुपारचं माणूस कानूस दुर्मिळच होतं. नुसतं वारच वाट चुकल्यासारखं एकटंच वाट दिसेल तिकडं खोळ्यासारखं पळत होतं. उसाच्या बाजूनं खुसफुस झाली तसा बबन नुसतं डोळं वर करून डोकं वर उचलून त्या बाजूला बघायला लागला तर चंद्रा हातात मोकळी कळशी घेऊन पाण्याला विहिरीकडे चाललेली दिसली. विहिरीजवळ जाऊन इकडं तिकडं कोण दिसते काय बघायला लागली. तसा बबन उठून बसला. पाणी पाहिजे कळशीभर, चंद्रा म्हणाली. तसा बबन विहिरीजवळ आला. झालं काय हायब्रेड काढायचं? एवढ्यात होतं वय, 4 दिवस लागतील. आया मी किती काढणार? काढून जेवण झालं का नाही? येतानाच खाऊन आलो होतं. आज आमच्या मळ्याची वाट कशी दिसली म्हणायची. मोटारीचं बटन दाबत बबन म्हणाला. पाईप भरून पाणी हौदात पडायला लागलं. तशी चंद्रा हौदाजवळ वाकून कळशी भरायला लागली. बबनचं कवळ्यासारखं डोळं तिच्या छातीकडे लागलेलं. चंद्राच्या डोक्यात यायला वेळ लागला नाही. लाजून भरलेली कळशी हौदावर ठेवली आणि त्याच्या डोळ्याला डोळे भिडवत म्हणाली, असं काय बघताय? आम्ही काय तुमच्या मळ्यात येऊ नये का काय? तसं नवं, लय दिसत ना आलीस म्हणून म्हणलं. वांगी मिरच्या कालवणाला घेऊन जा. काय आपलाच माळा म्हणायचा? बबन थोडा घाबरतच म्हणाला. चंद्राचा स्वभाव चांगला माहीत होता. मासा सहजासहजी गळाला लागला तर लागला, नाहीतर कधी पलटी मारायला सांगता येत नव्हतं. वेळ गाठायची एवढं खरं. होय म्हणलासा तेवढं पुरं झालं. खरंच म्हणतोय तर. हाय म्हणून म्हणतोय, नसल्यावर मग कशाला म्हणतोय? बबन हसरा चेहरा करून म्हणाला. चंद्रानं कळशी डोक्यावर घेतली आणि म्हणाली, येते की सांच्या पारा जाताना? हाय सा नाव माळ्यात? हाय की, कुठं जातोय? चंद्रा हसल्या आणि उसाच्या कडेने निघून गेली. बबन खोळ्यासारखा बघतच राहिला. चंद्राचं काही कळत नव्हतं. गडी झाडाखाली येऊन झोपला आंब्याची पानं मोजत. 5 वाजून गेलं तरी चंद्राचा पत्त्या नव्हता. बबन तिच्या भेटीला उतावळा झालेला. घराकडं जायचं भानच नव्हतं. गाडीत वैरणीचं भार टाकलं. वांग्यातल्या फाडातली 10-12 वांगी गावली तेवढी गाडीजवळ आणून ठेवली. तोपर्यंत नांगऱ्याचा गणपादादा वैरणीचा भारा घेऊन मळ्याकडं रस्त्यानं चाललेला. गाडी दिसल्यावर गडी भारा घेऊन आला गाडीजवळ. बबनला आता काय करावं सुचना. बबन, भारा टाकू काय गाडीत? टाक की, त्यात काय विचारायचं? कवाशी येणार आहेस गावाकडं? वैरणीचा भारा गाडीत टाकून गणपा नांगरे म्हणाला. भावकी माणसं बबन थोडाच नाही म्हणणार. बसला बबनजवळ जाऊन. किती गडी होतं आज? 3-4 होती की. चांगलंच रान उठवले मग. 2 दिवसात होते म्हणायचं. आमचं पण 2 दिवस लागतील असं वाटतं. मशीन काय आणायची म्हणतोयस? कधी आणायची म्हणतोयस? काढून झाली की आणूया की, लगेच मळून घ्यायचं. पावसाचं काय सांगता येत नाही. आला म्हणजे येईल, पण झाली की मळून मोकळं व्हायचं. होय की, मग तसंच म्हणतोय. बबन नांगरे म्हणाला. गणपादादाला कसा गाठवायचा हा मोठा प्रश्न होता. गणपादादानं तंबाखूची चिमट तोंडात टाकली आणि दिवसाकडं बघत उठला. चल, येत नाहीस का? आत्ताच काय येतोय? दिवा लागणेला यायचं निवांत. गणपा नांगरे गेला मोकळा हात हलवत. बबनला नवस पेटल्यासारखं झालं. दिवस मावळतीला टेकलेला. क्षितिजाला गोळा झालेला ढगातनं मावळतीची सोनेरी किरणं शिवारात पसरलेली. पाखरांचं थवं घराकडं भरारी मारत चाललेलं. रानामाळात गेलेली बाया बाप कामानं थकलेली, पण घरात कपभर
गरम चहासाठी झपाट्यानं घरजवळ करत होती. बैल दावणीला जायला धडपडत होती, पण मालक कशात गुरफटलाय त्या मुक्या प्राण्यानं समजत नव्हतं. दिवस मावळा. छपरावर चगाळा घातल्यासारखा अंधार हळूहळू पृथ्वीला शेकारू लागला. चंद्र आलेले बघून वांग्याच्या फडाकडे निघाला. अजून थांबलायस वय? आम्ही काय झाडासकट वांगी नेत नव्हतो. चंद्रा वांग्याच्या फडात शिरत म्हणाली. बबन दडवान खाजवत हसला आणि म्हणाला, तू म्हणलीस हायसा नवं म्हणून थांबलो, नाहीतर आता पात्र चहा पिऊन गावात फिरायला मोकळा झालो असतो. एवढा का वेळ केलास? आता हाय का? कामात माणसाला वेळ झाल्याला समजतोय होय. आता आई घराडे गेली, तिला म्हणलं चल पड, म्या कालवनाला नांगऱ्याच्या मळ्यातनं काहीतरी घेऊन येते. लवकर ये म्हणून गेली घराडं. चंद्रा वांग्याची झाडं उलती पालती करत वांग कुठं गावते का त्या नादात होती. बबन का थांबलाय तिला कळायला वेळ लागला नाही. हापापलेला बबन किती वेळ दम काढणार, ही काय करायला लागलंय म्हणायचं. चंद्रा म्हणताच बबन बाजूला झाला. अंधार चांगलाच माजलेला. बबनच्या तोंडातनं पाणी पळालं. आता चंद्रानं गावात बोंब मारली म्हणजे आबरू वेसेला टांगणार. बबनला चिमट्यात सापडलेल्या सापासारखं झालं. सुकलेल्या ओटावरनं जे फिरवत दबलेल्या आवाजात म्हणाला, चंद्रा चुकून झालं बरं का. चूक झाली वय, लय खळीला आलेलं दिसतंय. येळ काळा बघत जावा. चंद्रा खळीला येऊन म्हणाली. तिच्या हाताचा विळका बबनच्या गाळात पडला. तसा बबन पेटला. कमरत हात घालून तिला करकचून आवळली. चंद्रा, मला वाटलं नव्हतं तू इतक्यात तयार होशील. कोणाच्या मनातलं कोणी सांगावं, मला पण तेच भ्या होतं. चंद्रा कानाशेजारी पुटपुडली. तिच्या गरम श्वासानं बबन जास्तीच पेटला. हात सळसळ करू लागलं. सर्व अंगावरून हात फिरू लागला. चंद्रा त्याच्या स्पर्शानं गाळ्या होत चालली. आपण कुठं आहे याचं भान दोघांना पण राहिलं नाही. उसळलेल्या लाटा शांत झाल्या तशी दोघं बाजूला झाली. अंधारात थोड्याफार अंतरापर्यंत दिसत होतं. चुकून झालं म्हणायचं. आता कालवनाला काय मिळायचं अंधारात, त्याची जुळणी करून ठेवली मी. चंद्रा, मग परत कधी भेटायचं? बबनला आता कशाचं भ्या नव्हतं. गडी बेधडक स्वतःच असल्यागत म्हणाला, तुम्ही माणसाला तवा, पण मला काय आता आणि काय पाहिजे? मग काय मागायच ती? नको, तुम्हाकडनं काय नको. गाडीतनं तेवढं गावापात्र सोडा म्हणजे झालं. चंद्रा म्हणाली. दोघं पण तृप्त झालेली. बबननं तोडून ठेवलेली वांगी चंद्राला दिली. बैल गाडीला ओढत झपाट्यानं गावाकडे येत होती. रस्ता अंधारानं माकलेला. चंद्राची वस्ती गावाकडलाच. वस्ती आल्यावर चंद्रा उतरली आणि वस्तीवर गेली. बबन बैलासने डोचवत घराडं निघून गेला. गाव गाढ झोपलं होतं आणि वांग्याच्या फडात केलेलं चाळं बबनला रात्रभर जागवत होतं. सकाळी 10 वाजायला चिमण्या मोटरसायकल घेऊन आमदार साहेबाला भेटायला सारटीला आला. भवानी मंडईत साहेबाचं ऑफिस. साहेब अजून आलेलं नव्हतं. साहेबाचं दोघं चमचं पेपरमधल्या राजकीय बातम्या चाळत बसलेलं. काय चिमणराव, आज लवकर आलायसा? साहेबाचा चमचा संजय माने म्हणाला. गडी 12 महिने ऑफिसमध्ये पडून असायचा. बसून 4 थापा मारून पोटपाणी चांगलं चाललं म्हटल्यावर मानेला काय चंगळच होती. वरून खास म्हणजे आमदाराचा माणूस म्हणून सराटीत दरारा. होय, आता म्हटलं गावात बसून तर काय करणार, म्हणून म्हटलं साहेबांची तर गाठ पडत्या का बघावं. टेबलवरचा पेपर जवळ ओढत चिमण्या म्हणाला, चहा पाणी झालं. तोपर्यंत आमदाराची गाडी ऑफिस पुढे येऊन थांबली. तशी आमदाराला भेटायला आलेली माणसं व्यवस्थित बसली. आमदार आपल्या फिरत्या खुर्चीत बसलं. चहा पाणी झालं? होय साहेब, भेटायला आलेला एक जण म्हणाला. आलेल्या लोकांची बोलणी सुरू झाली. प्रत्येकजण आपापल्या समस्या साहेबाच्या कानावर घालत होता. साहेबांना आश्वासन दिलं की दुसरा माणूस आपलं घराणं मांडायचा. 12वर काटा आला तरी ऐकून घेणं आणि साहेबांना आश्वासन देणं चालूच होतं. चिमण्या आपला अजून पेपर चाळतच होता. माने यांचं काय आहे ते पहा, मी जरा घरी जाऊन येतो. राहिलेलं दोघा तिघांच्या समस्या मानेवर सोपून साहेब चिमण्याला गाडीत बसवून घराडं गेलं. आमदार झाल्यापासून सराटीलाच भाड्यानं घर घेतलेलं. जनतेला दिखावं म्हणून भाड्याच्या घरातच साहेबानं राहायचं पसंत केलं. काय मग चिमणराव, काय म्हणता गावचे हलावा? आराम खुर्चीत बसत साहेब म्हणाले. चिमण्या समोरच्या खुर्चीत अवघडल्यासारखा बसला. हाय, सगळं बरंच चाललंय म्हणायचं. आपलं बंधुराज जरा वाईट मार्गावर वळायला लागल्यात. काय सांगतोस? साहेब झटका बसल्यासारखं म्हणालं. चिमण्याला कोणाचं बंधन नव्हतं. शेवटी आमदाराचा माणूस. त्या दिवशी रात्रीची सारी चुगली चिमण्यानं साहेबाच्या कानावर घातली. बरं झालं सांगितलंस ती. आटोक्यात आहे तोपर्यंत आवरला पाहिजे.
साहेब, बंधुराजाला मी सांगितले म्हणून सांगू नका, नाहीतर आम्ही गरीब माणसं. ते माझ्यावर सोपव, त्याला सरळ कसा करायचा माझ्या हातात आहे. चिमण, तू आज माझं डोळं उघडलंस, नाहीतर इथं तालुक्याला कोणाला समजलं साहेबाचा भाऊ हे असले चाळे करतोय म्हटल्यावर बोंबच की. साहेब म्हणाल तसं चिमण्या आतनं बेहद खुश झाला. साहेबाबरोबर पोट भरून जेवला आणि साहेबाने दिलेला पॉकेट मनी घेऊन माघारी फिरला. त्या दिवशी संध्याकाळीच फोन करून रम्याला बोलावणं केलं. रम्या बबन नांगऱ्याला जोडेले घेऊन सारटीला आला. साहेब आज लवकर घरात आलेलं. रम्याची वहिनी स्वयंपाकाच्या कामात गुंतलेली. रम्या, तुझं काहीतरी कानावर आलंय म्हणून बोलवलं. तू कोणाचा भाऊ आहेस? आमदार राजन दौलतराव पाटील यांचा. हरामखोर, लाज नाही वाटत एवढं लांबडं बोलायला? चांगली सवय लागल्या म्हण की. साहेबाचा आवाज चढला. बबनला येऊन फसल्यासारखं झालं. पण आता करणार काय? बसला खाली मुंडी घालून. रम्यानं पण खाली मुंडी घातली. नेमकं काय दादाला समजलं हे रम्याला कळत नव्हतं. काय झाले भाऊजी, काय झाले? वहिनी बैठक खोलीत येऊन म्हणायला गेली, पण साहेबानं जाळ काढल्यावर आत गेली. हे बघ रम्या, मला तुझं सारं कळालंय. तू तो नाद सोडून दे. तुला काय पाहिजे माग, पण असले धंदे सोडून दे. तुझा भाऊ म्हणून सांगतोय. उद्या माणसं मला वेटीला धरतील, मग कसं वागायचं तू ठरवलं पाहिजेस. काय बबन? होय होय. नुसतं होय नाही बबन, तू पण त्याचा दोस्तच. साहेब म्हणाल तसा बबन तोंडात मारल्यासारखा गप झाला. बोलून पण काय फायदा नव्हता. 10वर काटा आल्यावर जेवायला पंगत बसली. रम्या बबन खाली मान घालून ताटातलं पाचशे पकवान पोटात ढकलत होती. मायेची वहिनी पोट भरून जेवायला घालत होती. जेवण झाली तशी दोघं साहेबाचा निरोप घेऊन गावाकडे निघाली. बुलेट भरधाव वेगानं चतुरपूरचा रस्ता कमी करू लागली. रम्या, तुला म्हणत होतो बबन, या वयात नाही करायचं तर कवा म्हातारा झाल्यावर बाया नाचवायच्या होय. आईला दादाला कसं कळलं? त्या चिमण्यानं आग लावली 100%. त्याच्या बिगर आपल्याला कोणी बघितलंच नाही. मला चिमण्याचा डाऊट आहे. बोलणं चालू झाल्यावर गाडीचं स्पीड कमी झालं. बबन चिमण्यावर डाय पडल्यासारखा त्यालाच दोषी ठरवत होता. होय की, त्या दिवशी चिमण्या आपल्या पाळतीवरच होता. त्याला बघितल्यावर मला वाटलं होतंच साल्याला थापाडा लावतो. ह्याच्या आईला धरून शेणा आमचं खाऊन आमच्यावरच उलटायला लागले. लय शहाणा आहेस. थापाडा लाव म्हणजे तुझा दादा मग आपणाला धाराव धरतोय. त्याला माणसातनं उठवायला माझ्या हातात साधन गावले. काय र चंद्रा र, आत्ताशी एकदा कांबाट काढलंय तिचं. काय म्हणतोस? लगा मला तर सांगायचं नाहीस वे, मग आपणाला कधी? तुला नाही रजू मानणार, आमचं गुपित आहे. तुला म्हणून सांगितलं. चालू द्या चालू द्या, चांगलं पाखरू गावलंय, चालू द्या. पण बबन्या कवाशी जोडलंस त्या डसऱ्या नागिनीला? लगा समद्या गावाला हुलकावणे देत्या, तुला कशी शरण आली? नशीब लागतं. हाताच्या रेषेत सटवीनं लिवलेलं होतं म्हण की. हा? बबन दाताळ काढत म्हणाला. गाडी गावाच्या वेशीत आत शिरली. गाव चिडीचूप झालेलं. गावठी कुत्री भादव्याच्या महिन्याजवळ आल्यानं टोळक्यानं रस्त्यावरच रंगीलं चाळं करण्यात गुंतलेली. बबनला घराजवळ सोडून रम्या घराकडे गेला. दुसऱ्या दिवशी चिमण्या पाराजवळ रम्याजवळ गाठ पडलं. जवळ कोण नाही बघून. काय चिमण, काय नाही सरकार, आपल्याकडंच आज निवांत आहेस. काय करणार? तुझ्यासारखी गावची नावकी करायला आम्हाला जमत नाही. रम्या म्हणाल तसं चिमण्याला तोंडात मारल्यासारखं झालं. गड्याला एका झटक्यात घामच फुटला. रम्या, कशाची नावकी केली रे? लगा साहेबासने किती जीव लावून आहे मी, आणि तू असं म्हणतोयस? आपण तसलं धंदा करत नाही. मग काय दुसऱ्याची घरं जाळायची कामं? परत जर दादाला काय सांगशील तर तुझी माझ्याशी गाठ आहे. रम्या तोंडातला मावा चघळत गेला धमकी देऊन. चिमण्या चांगलाच वरमला गेला मधल्या वाटेनं. बब्यानं काटकी घातली असणार. चिमण्याला बबन नांगरेवर दाट संशय होता. 8 दिवस चिमण्या साहेबाची गाठ घ्यायला तालुक्याला फिरकलाच नाही. ही इरसाल पोरं आपणाला सुखानं जगू द्यायची नाहीत. त्या परास आपलं काम भलं चिमण्या स्वतःलाच ठणकावून सांगत होता. गडी रानात जायला लागला. घरातल्यासनी त्याची अप्रूबाई वाटायला लागली. समध्या गावात चर्चा, चिमण्याला साहेबानं सोडला काय? गावातलं नरसं पोर दिकुल म्हणायचं, पण चिमण्यानं ऐकल्यागत आपल्या कामाकडे वळायचा. राम्याला बबनला आयताच डाव साधून आलेला. गडी रामाचं राज भोगत होती. साहेबापात्र बातमी पोचवणार नव्हती. दोघांनी पार ताल तोडला. गडी रोज कोणाला तरी मार खाऊन यायला लागली.
बातमी साऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सारं गाव थू थू करायला लागलं. दिवस रात्र गडी पिऊन तर व्हायची. शेवटी चिमण्याला त्यांचा हाल बघवला नाही. दोघं कुठं भेटतील याचा शोध घेत चिमण्या सदा रामोशाच्या भट्टीत पोचला. भर उन्हात जोडी झाडाखाली बसून डोसत बसलेली. जवळूनच वाळून गेलेला ओढा भोकाड पसरून बसलेला. रम्या, तबक चिमण्या यायला लागले. अरे होय की. दोघं टवकारून चिमण्याकडे बघायला लागली. दमलेला चिमण्या झाडाखाली आल्यावर तिथंच खाली बसला. रम्याला बबनला त्याचं नवल वाटलं. रम्यानं बाटली पुढं धरली आणि म्हणाला, चिमण्या मारतोयस काय थोडी? अरे घे, पहिल्या धारीची आहे. अरे बघतोयस काय, पिऊन तर बघ, परत मागशील. बबन दाताड काढत हसला. रम्या पण बाटली नचवत गाणं म्हणायला लागला. चिमण्या नुसता बघत राहिला. दोघं हसून हसून थांबली. झालं हसून, आता रडणार आहेसा वाघानो. वार पट्ट्या मर्दाच्या. रम्या जास्ती बोलायचं नाही. लय शांत, लय झालं आता. आपण साहेबाला समज सांगणार आहे बघ. तुम्हा दोघाला काय करायचं आहे ते करा. दोघं पण चराकली. पण काय करायचं गाड्यासने कळना. पार एरबाडली. चिमण्या लागा आपण दोस्त कसलं र. तसं काय करू नकोस. दादाच चंबडी काढल आमची. इथनं पुढं तसं काय होणार नाही. होय चिमण्या, खरंच. बबननं बाटली वाड्यात भिरकवली. चिमण्याला बरं वाटलं. गाड्यानं दोघांसने गाव काय म्हणायला लागले सगळं सांगितलं. दोघं पण बारक्या पोरावाने ऐकत होती. हळूहळू सारं डोक्यात उतरू लागलं. तिघांनी हात मिळवलं. चिमण्या, आम्ही चुकलो, लय चुकलो. रम्या, बबन, तुमची अवस्था बघून मला लय वाईट वाटलं. म्हणून शेवटी काय होईल ती होईल म्हणून धाडसानं इथं आलो. आपण गावची इरसाल पोरं आणि असं झालं तर कसं? खरंच चिमण्या, खरंच. तिघं गळ्यात हात टाकून गावात परतली. 8-10 दिवसातच गाव परत त्या दोघांनी चांगलं म्हणायला लागलं. इरसाल पोरं चांगली सुधारली. धन्यवाद.